सभापती महोदय, सचिव पुणे जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज घेऊ ना त्यानंतर हा माझ्या पुणे जिल्ह्यातील बिल बारामती आणि इंदापूर हे 2 तालुके वगळून 11 तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची एक प्रमुख संस्था, ज्यामध्ये दूध संकलन आणि दूध विक्री अशा पद्धतीची संस्था ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय, शेतकरी अर्थव्यवस्था व सहकारी क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची संस्था. परंतु सभापती महोदय, सध्या या संस्थेमध्ये अतिशय गंभीर स्वरूपाचे आर्थिक भ्रष्टाचार, नियमबाह्य आर्थिक व्यवहार, खोटी नोंदी, बनावट व्यवहार, हितसंबंधाचा संघर्ष, संस्थेचा निधीचा अपव्यय, बोगस संस्थांची निर्मिती अशा अनेक गैरप्रकार या संस्थेमध्ये सुरू आहे. आणि अशा प्रकारची तक्रार 2022 साली शासनाकडे आल्यानंतर शासनाने उत्तर दिलेलं आहे की 22 साली अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर 13/12/2022ला एक चौकशी समिती स्थापन झाली आणि 1 महिन्याच्या आतमध्ये हा अहवाल सादर करावा अशा प्रकारच्या सूचना दिल्या. सभापती महोदय, नाशिक प्रादेशिक दुग्ध विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांची समिती स्थापन झाली. याचा अहवालही आला आणि सहनिबंधक सहकारी संस्था दुग्ध व्यवसाय यांनी 7/10/2024 अन्वये सादर केलेल्या अभिप्रायानुसार चौकशी समितीने दुधाची फॅट तपासणी, तफावत, दूध खरेदी विक्रीतील आर्थिक व्यवस्थापन, ओव्हरड्राफ्टचा वापर, दूध दरातील चढउतार, निधीची गुंतवणूक, पशुखाद्य तोट्याबाबतची मुद्द्यांची तपासणी चौकशी समितीच्या अहवालामध्ये उपस्थित केले आणि मुद्द्यांवर संघाने खुलासा सादर केला असून चौकशी अहवालातील मुद्द्यावर स्पष्टीकरण देऊन आवश्यक ते सुधारात्मक उपाययोजना सुरू केल्याचे नमूद केले. सभापती महोदय, अहवालामध्ये काय आलंय, कशा प्रकारचा अहवाल आहे याच्यामध्ये नमूद केलेलं नाही आणि काय सुधारणा करण्याच्या उपाययोजना केल्यात हेही ठिकाणी सांगितलेलं आहे. सभापती महोदय, ठीक आहे, 2022-23ला त्यांचं समाधान झालं असेल, लेखापरीक्षणाचा अहवालही नीट आला, परंतु पुन्हा एकदा या संघाच्या विरोधामध्ये 2026ला तक्रार दाखल करण्यात आली आणि मंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये बोगस दूध संस्था, खोटी दूध संकलन केंद्र, आर्थिक घोटाळे, बनावट व्यवहार, नियमभंग व उच्चस्तरीय चौकशी मागणी करणारी तक्रार या ठिकाणी दाखल झाली आणि या संदर्भामध्ये समितीसुद्धा या ठिकाणी निर्माण केली. जर 2022-23चा अहवाल हा समाधानकारक होता तर पुन्हा एकदा नवीन चौकशी समिती स्थापन करण्याची स्थिती किंवा परिस्थिती शासनावरती का आली याचं कारण सभापती महोदय, 25 मे 2026ला या दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली सभापती महोदय आणि या सभेमध्ये त्या संचालक मंडळाने अध्यक्षांचा राजीनामा मागितला. याचं कारण काय तर उत्पादक संघ अर्थात कात्रज डेअरीचे उत्पादन घटल्याने आणि एकूण आर्थिक स्थिती ढासळल्याने विद्यमान अध्यक्षांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली. सभापती महोदय, संचालक मंडळाने अध्यक्षांची राजीनाम्याची मागणी केली कारण आर्थिक स्थिती ढासळली आणि उत्पन्न कमी झालं. याचं कारण काय सभापती महोदय? कारण बंद पडलेला प्रोजेक्ट करायचा असेल तर 1 कोटीचा निधी देण्याचा विषय असेल, वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी 40 ते 50 लाखाचा खर्च असेल. सभापती महोदय, दर दिवसाला 10 ते 12 हजार लिटर दूध या संघाला कमी होते. सभापती महोदय, याचं कारण बोगस दूध संस्था. सभापती, एक मोठं राकेट या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून चालवलं जाते की अशी स्थिती या दूध संघाची आहे. बोगस संस्था निर्माण करायच्या, त्या माध्यमातून निवडणूक लढायची, जिंकून यायचं आणि अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोचवण्याचं काम या दूध संघाच्या माध्यमातून येतं. सभापती महोदय, मी आपल्या परवानगीने एका संस्थेची केस स्टडी तुमच्यासमोर मांडतो. ही संस्था आहे श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्था, जुन्नर. या संस्थेच्या नावावरती 2024-25ला 21,000 लिटर दूध संकलन झालंय, 25-26ला 28,000 दूध संकलन झालंय आणि जून 26 पर्यंत 1700. सभापती महोदय, महत्वाचा विषय आहे कारण काल राज्याच्या FDAच्या माध्यमातून तुकाराम मुंडेंनी आंबेगाव मंचर या ठिकाणी अशा प्रकारच्या दूध डेअरीवरती धाड मारली आणि भेसळयुक्त दूध त्या ठिकाणी त्यांना सापडलं. सभापती महोदय, गांभीर्याची बाब ही आहे की जो आरोपी त्या ठिकाणी सापडलेला आहे
त्या आरोपीचा जवळचा नातेवाईक या दूध संघाचा संचालक आहे, काही वर्ष या संघाचा अध्यक्ष राहिलेला आहे आणि अशा प्रकारच्या बोगस संस्था निर्माण करून कदाचित भेसळयुक्त दूध या संस्थेमध्ये आणलं जातंय की काय? सभापती महोदय, या दूध संघाच्या माध्यमातून तूप निर्मिती केली जाते आणि हे तूप निर्मिती करण्यासाठी लागणारं क्रीम हे या संस्थेच्या एका आंबेगाव तालुक्यातली एक संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून होते, जो काल आरोपी भेसळयुक्त दुधामध्ये सापडला. म्हणून सभापती महोदय, माझी विनंती आहे, किती वेळ झाला? हा फक्त एका जिल्ह्याचा प्रश्न नाही, हा ह्या भागातल्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादन शेतकऱ्यांवरती अन्याय करणारा हा विषय आहे. आणि म्हणून माझी सभापती महोदय, मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या दूध संघाची, कारण आपल्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून आपण चौकशी केली, त्याचा अहवाल तुम्ही सर्वांनी पाहिला, पुन्हा चौकशीची समिती केलीत. आता FDIचा या ठिकाणी संपर्क आपल्या डेअरीच्या माध्यमातून आलेला आहे, भेसळयुक्त दूध सापडलेलं आहे आणि बोगस संस्था या तुम्हाला मी यादी या ठिकाणी देतो आहे, ती यादीची चौकशी आपण करणार आहोत. परंतु माझा पहिला प्रश्न आहे की अशा प्रकारच्या नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध संस्थेची SITच्या माध्यमातून आपण चौकशी करणार आहात का? आणि या SITच्या मध्ये आपण FDAचा समावेश आणि सहकारी विभागाचा समावेश आपण करणार आहात का? दुसरी माझी मागणी अशी आहे की या संघाची मागील 5 वर्षाची विशेष ऑडिट आपण करणार आहात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं की कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीने 506 बोगस नोंदणी संस्था आपण चौकशी करून अपात्र केल्या, त्याच पद्धतीनं या दूध संघाची मी यादी आपल्या या ठिकाणी देतो. आपण या बोगस संस्थेची चौकशी करून 1 महिन्याच्या आतमध्ये या बोगस संस्थेची चौकशी करून त्यांची मान्यता रद्द करणार आहात का? हे माझे 3 प्रश्न आहेत. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य योगेश टिळेकरांनी जो आज इकडे मुद्दा मांडला आहे, अतिशय महत्त्वाचा मुद्दा. त्याने पुणे जिल्ह्याच्या सहकारी दूध उत्पादक कात्रज या संस्थेबद्दलचा विषय मांडलेला आहे आणि त्यांनी ज्या 2 तक्रारीचा उल्लेख केला, त्याच्यात एक तक्रार जी आहे ती 2022ची आहे. त्याचा त्यांनी स्वतः जो काही आला त्याच्याबद्दलचा त्यांनी स्वतःच खुलासा त्याच्यामध्ये केलेला आहे आणि त्या विषयावर मी जास्त बोलणार नाही. पण माझ्या याच्यामध्ये दुसरी जी तक्रार आली ती 2 जून 2026 रोजी करण्यात आली होती. त्या तक्रारीचं तात्काळ मी 10 जून रोजी डिव्हिजनल डेप्टी रजिस्ट्रार डेअरी पुणे यांना चौकशी आणि त्यांच्याबरोबर 11 जूनला असिस्टंट रजिस्ट्रार डेअरी पुणे व डिस्ट्रिक्ट स्पेशल ऑडिटर पुणे यांच्या या द्विसदस्य चौकशी समिती ऑलरेडी गठीत केलेली आहे. त्यांना आम्ही 2 महिन्यात सगळा अहवाल सादर करायला सांगितलं होतं आणि नक्कीच मला त्यांनी जे उल्लेख केले त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही त्यांना, कारण की याचं पत्र लेखी पत्र मला मिळालं होतं आणि त्या लेखी पत्राच्या हिशोबाने आम्ही या सदस्यांच्या यांना पूर्ण डिटेल चौकशी करून त्याच्यात फक्त एकच आत्ता तुम्ही जे ॲड केलं की त्यामध्ये जर FDAचा कोणी अधिकारी घ्यायचा असेल तर त्या FDAच्या अधिकारीला पण आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू आणि ही चौकशी पूर्ण करून 2 महिन्याच्या आत त्यांच्यावर सक्त कारवाई करायची आम्ही आश्वासन देतो आपल्याला. योगेश टिळेकर, शेवटचा. सभापती महोदय, स्पेसिफिकच विचारतो. मंत्री महोदयांनी 2 लोकांची समिती स्थापन केली, बाकीचा अहवाल ते 2 महिन्यामध्ये देतील, हे खरं जरी असलं तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जवळपास या संघामध्ये 100 ते 150 अशा बोगस संस्था आहेत. त्याचा मी उल्लेख आत्ता केला की जी श्रीराम दूध संघ आहे त्या ग्रामपंचायतने या ठिकाणी दाखला दिला आहे की अशा प्रकारची कुठली संस्था त्या गावामध्ये नाही. आपली समिती काय करते, ऑफिसमध्ये बसते, फोनवरती जागेवर चौकशी करते आणि अशा प्रकारचा अहवाल तयार करते. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या समितीला ज्या आम्ही याद्या 100 ते 150 बोगस संस्थे देणार आहोत तिथे प्रत्यक्ष पाहणी करणार आहोत का? त्याचप्रमाणे तिथे FDAचं सुद्धा पथक त्यांच्याबरोबर आपण घेऊन जावं, जेणेकरून प्रत्यक्ष जागेची पाहणी या समितीच्या माध्यमातून होणार का ती करावी अशी विनंती. सन्मान्य सदस्य योगेश टिळेकर साहेबांनी जी मागणी केली आहे की ज्या बोगस संस्थांची त्यांनी यादी दिली आहे त्यांच्यावर नक्कीच तपासणी करून कडक कारवाई केली जाईल.